पाटील मॅडम आणि तुतारीचाच माणूस निवडून यावा. का तर सर्व पद तुमच्याच घरात आणि आमदारच्या पोराला आमदार व्हायचे, खासदारच्या पोराला खासदार व्हायचे. सर्वसामान्य मतदारांनी आयुष्यभर मतदानच करत राहायचंय का? हे दोन्ही उमेदवार कामाचे आहेत. हे दोन्ही उमेदवार या गटातून विजयी होतील अशी माझी खात्री आहे. आम्हाला शरदचंद्र पवार जी गटाचे जे उमेदवार आहेत हर्षदाताई पाटील आणि डॉक्टर संतोष दळवी हे पुढील काळात जे त्यांच्या गावामध्ये गोरगरिबांना किंवा शेतकऱ्यांना जे सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य ह्या बाकीच्या गावांना ते करणार. तुतारी का बरं? ते माणूस चांगला आहे, कामाचा माणूस आहे. विरोधक काम करत आहे काय? नाही काहीच केलं नाही त्यांनी. का बरं? पाण्या बाबतीत ह्याच्या बाबतीत जर म्हणलं तर तो तुतारी ही माणसं जी काम करते तशी त्यांनी काय केलेलं नाही. मला वाटतं दळवी डॉक्टर यावं. मी प्रत्यक्ष भाजपचा माणूस आहे, पण इथं उमेदवार जे आहेत ते पक्षानं बरोबर दिलेलं नाही. गटासाठी कोणी आवडतं? हर्षदाताई का बरं? काय काम आहे तुमचं? काय आलंय? एक सर्वसामान्य त्यांचं मिस्टर आहेत आणि समाजासाठी झटणारे आहेत. रणजित भैया चिंचोलीत आल्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला माहीत होते आणि मग त्यांचे जे 4 पुढारी असतात त्यांनाच किंमत आहे, त्यांनाच रणजित भैया त्यांचेच ऐकतात. आमचे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी कधी असे गाव बैठका घेतलेत? आपल्याला निवडून यावं वाटतं की तुतारी निवडून यावी अशी माझी इच्छा आहे. का बरं? हा का बरं? कारण काय? कारण होय त्यांनी कार्य केलंय चांगलं. केलंय? आणि विरोधकाचं कार्य नाही का? हा विरोधाचं बी कार्य आहे, पण आम्हाला माणसं योग्य नाही ती, त्याच्यामुळं आम्ही निवडून देऊ. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की प्रत्येक गाव खेड्यामध्ये चर्चा सुरू असते, कारण ह्या चर्चेतूनच विकास कोण करणारा नेता आहे, विकास कोणाच्या हातून होऊ शकतो, कोण सक्षम नेता आहे याची चर्चा प्रत्येक गावखेड्याच्या वाट्यावर होत असते. त्यामुळं अशी चर्चेतून कोण कुणाची बाजी मारते, कोण कुणाचं पारडं जड आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण उभा आहोत माढा तालुक्यातील उपळाई जिल्हा परिषद गटात असणाऱ्या चिंचोली या गावामध्ये. या चिंचोली गावात कुणाचं पारडं जड आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय कुणा जिल्हा परिषद मध्ये कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदचं इलेक्शन 9 वर्षानंतर लागलेलं आहे. बरं का, प्रथमतः या जिल्हा परिषद गटामध्ये बरं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हर्षदाताई निलेश पाटील जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला डॉक्टर संतोष दळवी हे 2 उमेदवार आहेत. आणि कोण वाटतं तुम्हाला यायला? हे दोन्ही उमेदवार कामाचे आहेत. हे दोन्ही उमेदवार या गटातून विजयी होतील अशी माझी खात्री आहे. का बरं? त्या डॉक्टर साहेबांचं काम आहे ते त्यांनी त्यांचं भेंडगाव हे बरं का आदर्शवत केलेलं आहे. त्यांच्या गावात अनेक प्रकारची कामं त्यांनी लोकसभागातून ही केलेली आहे. तोच विकास त्यांना या माढा पंचायत समितीच्या गणाचा करायचा आहे. याच्या आधी जी माढा पंचायत समिती गणातून जे उमेदवार निवडून गेलेत त्यांनी काय रस्त्याचं काम केलेलं नाही किंवा नागरिकांसाठी इतर कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत. तर हा डॉक्टर दळवी हे कामाचे माणूस आहेत. त्यांनी त्यांची ग्रामपंचायत आदर्शवत केलेली आहे. जिल्ह्यात त्यांचा सकाळनं त्यांना दखल घेऊन आदर्श सरपंच पुरस्कार दिलेला आहे. त्या धर्तीवर त्यांना या 11 गावाचा विकास करायचा आहे. जिल्हा विरोधकातून सांगितलं जातं आम्ही मागील अनेक वर्षापासून विकास केला या भागाचा, शेतकऱ्यांचा विकास केला आहे. काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याचा विकास नाही झालेला नाही का काय झालेलं नाही. चिंचोलीला पाण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे बरं का. आमच्या गावाला पाणी यायचं म्हणलं की अनेक अडचणी येत होत्या. पाणी कवा चिंचोलीला व्यवस्थित आलेलं नाही. त्यामुळं ह्या गावानं पूर्ण निर्धार केलेला आहे आणि 100% गाव हे तुतारीच्या मागं आहे. सध्या इथं तुतारीची हवा आहे. तुम्हाला काय वाटतं काका? भूताष्ट पंचायत समिती गावामधनं डॉक्टर संतोष दळवी ज्यांनी भेंड हे गाव तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि दिल्लीत गटासाठी कोणी आवडतं? हर्षदाताई. का बरं? काय काम आहे त्यांचं? काय आलंय? एक सर्वसामान्य त्यांचं मिस्टर आहेत आणि समाजासाठी झटणारे आहेत. आणि विरोधकात नाही कोण? विरोधकात काय 3-3 वेळा तिथं माणसात कुठं काय चिंचोली किंवा जिल्हा परिषद गटात कुठल्या रस्त्याला एक टोपलंभर माती सुद्धा नाही किंवा खडपान टाकलेलं नाही. पाण्याची सुविधा नाही, शाळेची व्यवस्था, शिक्षक कमी आहेत, त्या विषयी कुठं तक्रार जिल्हा परिषद वगैरे घेतलेलं नाही त्यांनी. हां, तुम्हाला कोणी यावं असं वाटतं? मग आम्हाला शरदचंद्र पवार जी गटाचे जे उमेदवार आहेत हर्षदाताई पाटील
आणि डॉक्टर संतोष दळवी हे पुढील काळात जे त्यांच्या गावामध्ये गोरगरिबांना किंवा शेतकऱ्यांना जे सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य ह्या बाकीच्या गावांना ते करणार आणि ते गाव अद्ययावत करणार त्यांच्या भेंडसारख्या गावासारखं. तुतारे 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 का बर ते माणूस चांगला आहे. बर कामाचा माणूस आहे. विरोधक काम करत आहे काय नाही काहीच केलं नाही त्यांनी. का बर पाण्याबाबतीत ह्याच्या बाबतीत जर म्हणलं तर तुतारे ही माणसं जी काम करते तशी त्यांनी काय केलेलं नाही. केलेलं नाही नाही केलं गावात रस्ते बिस्ते काय नाही काय सुद्धा नाही. अभिजित पाटील बर का बर त्याचं काम चांगलं आहे आणि माझ्याकडे येऊन ते भेटला होता केला होता माझ्या सुखदुःखात सहभागी झाला होता बर आणि त्याचं कर्तव्य फार चांगलं आहे म्हणून मी त्याला मी पसंत करतोय. बर रणजित शिंदे नाही का या गावाला चांगलं करणार? रणजित शिंदे हां त्यांची पार्टी आहे या गावात तिथं काय काम नाही का? नाही तसं काय सांगता येत नाही. आता शेवट जनतेवर अवलंबून आहे. आता मी तर काय सांगू आता कुणाचं काय मत आहे काय नाही काय सांगायचं पण माझं मत मी सांगतो असं होईल ते. मी विशाल भारत शेंडे बर चिंचोली. काय वाटतं जिल्हा परिषद मधून कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं दळवी डॉक्टर यावं. मी प्रत्यक्ष भाजपचा माणूस आहे पण इथं उमेदवार जे आहेत ते पक्षानं बरोबर दिलेलं नाहीत. बर त्याच्यामुळं माणूस बघून लोकांनी मतदान करावं. दळवी डॉक्टर चांगले उमेदवार आहेत आणि तुतारीला लोकांनी मतदान करावं आणि निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे. विरोधकामधून उमेदवार नाही का चांगला? उमेदवारच पक्षांबरोबर दिलेले नाहीत. नाही हां काय नेमकं काय त्यांची भूमिका? भूमिका म्हणजे थोडं आमच्या भागामध्ये कुठं पाण्यात कॅनलमध्ये मुरुम टाकणे टिप्पर हुराळलेत आतापर्यंत. आमच्या शेतामध्ये पाणी येऊ दिलं नाही 15 वर जाईल कोणी ते गिड्डेने. बर मग अशा लोकांना कसं काय निवडून देत? की काही लोकांना माहीत नसतं. आम्ही ते कॅनलमध्ये मुरुम टाकलेलं काढलंय JCBनं पदर खर्च करून हे आणून वतायचं शेतकऱ्याला पाणी येऊ द्यायचं नाही. अशी बरीच कामं त्यांनी असली गैरकारभाराची केलेली आहेत. ह्या गोष्टीबद्दल तुम्ही त्यांना बोलला काय? काय बोलायचं बोलू शकत नसते ते. नाही मनगडशाही जास्त असते बोलता येत नसते. दोन आहेत का? हा दोन आहेत की? असू शकते त्यांच्या त्यांना. तुम्हाला काय वाटतं काका? नाही नमस्ते. नमस्ते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण निवडून यावं असं मला वाटतं? जिल्हा परिषदसाठी 2 उमेदवार आहेत तुतारे गुंट. बर पंचायत समितीसाठी दळवी डॉक्टर आणि जिल्हा परिषदसाठी पाटील मॅडम आहेत. हर्षदा कोण यावं असं तुम्हाला वाटतं? पाटील मॅडम आणि तुतारीचाच माणूस निवडून यावा. का बरं काय भानगड? का तर सर्व पद तुमच्याच घरात आणि आमदारच्या पोराला आमदार व्हायचे खासदारच्या पोराला खासदार व्हायचे. सर्वसामान्य मतदारांनी आयुष्यभर मतदानच करत राहायचं का? सर्वसामान्यांनी किंमत कधी माहिती आहे का? ज्यावेळेस मतदान 2 दिवसावर आल्यावर रणजित भैया चिंचोलीत आल्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला माहीत होते आणि मग त्यांचे जे 4 पुढारी असतात त्यांनाच किंमत आहे. त्यांनाच रणजित भैया त्यांचेच ऐकतात. आमचे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी कधी असे गाव बैठका घेतलेत का? सर्वसामान्यांना किंमत कधी 2 दिवस मतदान असल्यावरच तेव्हाच आमचा पार्टीचा आहे आमच्या गटाचा आहे सर्वसामान्य आहे तेव्हाच किंमत आहे. ह्या गावचा विकास कोण करू शकतो असं मला वाटतं? गावचा विकास ग्रामपंचायतच करत असतात. रणजित भैया करणार नाहीत. जे सरपंच आहेत तेच विकास करणार आहेत. पण प्रत्येक गावात 2 गट दादाचेच आणि मामाचेच आहेत. परंतु विरोधात मतं कुठं जातात? सर्वसामान्यांना किंमत न गेल्यामुळे SC ST OBCची मतं पडून सुद्धा हे सर्वसामान्य पुढारी काय म्हणतात की SC ST OBC समाज आमच्या मागायला नाही. तर तुम्हाला SC ST OBC समाज जर तुमच्या मागे येत नसेल तुम्ही राजकारण सोडून द्या. आपल्या 2-4 गायी किंवा ऊस करा आपल्या रानात निवत राहा. प्रत्येक वेळेला सांगितलं जाते दादांना किंवा मामांना की SC ST OBC समाज आमच्या मागं आला नाही. मग समाज मागं आला नाही मग मतं कुणाच पडली? ह्यांच्या जवळची माणसं ह्यांचा भाऊ दुसऱ्या पार्टीत प्रचार करून सुद्धा त्यांना काय बोलत नाही ती. आणि सर्वसामान्य माणूस जर गेला तर त्याला लगेच अडवणूक केली जाते. यंदा कोणाची हवा? तुतारीची. काय नाव काका? नागनाथ काशनाथ काळे. कोण तुमची जिल्हा परिषद निवडणुकीत कोण उभारले कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? हाय आपले 22चे एक उमेदवार आहेत पुन्हा भेंडचे आहेत. कोण यावं असं वाटतं तुम्हाला?
आपल्याला निवडून यावं वाटतं की तुतारी निवडून यावी अशी माझी इच्छा आहे. का बरं हा का बरं कारण काय कारण होय त्यांनी कार्य केलंय चांगलं. केलंय हं. आणि विरोधकाचं कार्य नाही का हा विरोधाचं बी कार्य आहे पण आम्हाला माणसं योग्य नाही ती त्याच्यामुळं आम्ही निवडून देतो. बर हां आम्हाला माणसं योग्य पाहिजे ती. माणसं पलीकडे एक बार दिलंय आम्ही निवडून भाविकाराला आम्ही निवडून दिलंय परत दुसऱ्याला चान्स द्या की असं आमचं मत आहे. होय हां मी यंदा तुतारीकडे तुमचं मत आहे हा आहे द्यावं असं आहे हां आम्ही गेल्या बारीला 100% त्यांच्या मागं होतो दुसऱ्याला निवडून द्यावं असं माझं म्हणणं आहे. हां त्यांना तुम्हाला एक बार चान्स दिला त्यांना एक बार द्यायचा. हां असं आहे माझं मत आहे. आज आपण उपळाई गटात असणाऱ्या चिंचोली गावामध्ये उभा आहोत. या चिंचोली गावची लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की अनेक वेळा आपण निवडून दिलं पण या गावचा विकास झाला नाही. पाण्याची समस्या सगळ्यात मोठी होती तरीही ती सोडवली गेली नाही. त्यामुळं या गावातून यंदा तुतारीला निवडून द्यायचं राष्ट्रवादीच्या पार्टीला निवडून द्यायचं असा निर्धार केल्याचं ग्रामस्थातून बोललं जातं. कॅमेरामन ऋषिक नवरेसह जाकीर नादाम.